नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना या विभागाअंतर्गत ग्रामीण भागातील जे कुटुंब असणार आहेत यांच्यासाठी शोष खड्ड्याची योजना शासनामार्फत सुरू करण्यात आलेली आहे। ज्या कुटुंबांना या शोष खड्ड्याच्या योजनेमध्ये सहभाग घ्यायचा असेल तर अशा लाभार्थ्यांनी आपली प्रकरणे आपल्या ग्रामपंचायतीला लवकरात लवकर सादर करायची आहेत, जेणेकरून त्यांना शोष खड्ड्या अंतर्गत 3,500 रुपयाची अनुदानित रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। यासाठी आपल्याला शोष खड्डा घेणं खूप गरजेचं असणार आहे। या योजनेसाठी जी लागणारी कागदपत्रे असणार आहेत तर या कागदपत्रासंदर्भात आपण या ठिकाणी सविस्तर माहिती घेणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर या ठिकाणी मित्रांनो, कागदपत्रासंदर्भात माहिती देण्याअगोदर तुम्हाला इथे मी एक स्क्रीनशॉट देत आहे। तर ही मित्रांनो योजना जी आहे ती राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे आपल्या ग्रामपंचायतीमधील जे रोजगार सेवक असणार आहेत या रोजगार सेवकांशी आपल्याला संपर्क साधायचा आहे। त्यांच्याकडून तुम्हाला या शोष खड्ड्यासंदर्भात सविस्तर माहिती कळणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला या शोष खड्ड्यासाठी ग्रामसेवक जे असतील यांचा ठराव सुद्धा लागतो। त्याच्यामुळे तुम्ही डायरेक्ट रोजगार सेवकांशी संपर्क साधल्यानंतर बाकीच्या प्रोसेस ज्या आहेत त्या तुम्हाला त्यांच्या मार्फत कळतील आणि ठरावासाठी सुद्धा प्रस्ताव सादर केले जातील। तर मित्रांनो, फॉर्मचा नमुना डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन। सातारा जिल्ह्यामधील हा फॉर्मचा नमुना आहे। तुमच्या जिल्ह्यामधील जो तुमचा फॉर्मचा नमुना असेल ते तुमच्या ग्रामपंचायत मधील रोजगार सेवक असतील त्यांच्याजवळ हा फॉर्मचा नमुना अवेलेबल आहे। तर जे कुटुंब या शोष खड्ड्यासाठी पात्र ठरत आहेत किंवा कागदपत्र परिपूर्ण असतील तर अशा लाभार्थ्यांना 3,500 रुपयाचे अनुदान शासनाकडून डीबीटी मार्फत दिलं जातं। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी आता कागदपत्रासंदर्भात सविस्तर माहिती पाहूया, कारण की प्रकरणासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे कागदपत्राचा। तर तीच कागदपत्रे आपण या ठिकाणी आता समजून घेऊ, जेणेकरून तुम्हाला प्रकरणामध्ये सहभाग होण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाहीये। तर मित्रांनो, या ठिकाणी कागदपत्राचा मुद्दा पाहिला तर सुरुवातीला या ठिकाणी आपल्या जागेचा उतारा लागणार आहे। म्हणजेच आपल्या ग्रामपंचायतीमध्ये आपल्या घराचा उतारा जो असेल तो आपल्याला या ठिकाणी जोडावा लागणार आहे। तुमच्या घराचा अटचा उतारा या प्रकरणासाठी आवश्यक असणार आहे। तर तो उतारा तुम्ही काढून घ्यायचा आहे। 2 नंबरला आहे लाभार्थ्याचा प्रवर्ग दाखला। फक्त प्रवर्गानुसार याची विभागणी व्हावी यासाठी मित्रांनो हा दाखला या ठिकाणी जोडावा लागत आहे। खुल्या प्रवर्गातील असतील तरी ते लाभार्थी या योजनेमध्ये सहभाग घेऊ शकणार आहेत। त्याच्यामुळे त्यांनी मनात कोणतीही प्रकारची शंका न आणता या योजनेमध्ये सहभाग घ्यायचा आहे। 3 नंबरचं कागदपत्र असणार आहे ते म्हणजे लाभार्थी निवड केल्याबाबतचा ग्रामसभा ठराव। तर मित्रांनो, हा ठराव जो आहे तो ग्रामसेवक आपले अधिकारी आहेत हे देतात। त्याच्यामुळे तुमचं प्रकरण गेल्यानंतर ठरावाची प्रत आपल्या ग्रामसेवकांकडून घ्यायची आहे। तुम्हाला त्या ठिकाणी गेल्यानंतर सविस्तर माहिती कळूनच जाईल, पण कागदपत्राचा फॉर्मॅलिटी असल्यामुळे तुम्हाला इथं मी सांगत आहे। पुढे 4 नंबरला घेऊया, सदर काम ग्रामपंचायतीच्या कृती आराखड्यात समाविष्ट असल्याबाबतचा दाखला। तर हा दाखला सुद्धा मित्रांनो ग्रामसेवकांमार्फत तुम्हाला देण्यात येतो। जो ग्रामपंचायतचा कृती आराखडा असतो तर याच्यामध्ये तुमचं नाव समाविष्ट करून तुम्हाला त्याचा दाखला ग्रामसेवकांमार्फत दिला जातो। त्याच्यानंतर मित्रांनो पुढे पाहूया, 5 नंबरला आहे आपलं जॉब कार्ड। मित्रांनो, लाभार्थीचे जॉब कार्ड या ठिकाणी देण्यात आलेले आहे। आता हे जॉब कार्ड जे आहे ते मित्र आपल्या ग्रामपंचायतीमधील जे रोजगार सेवक आहेत यांच्याजवळ तुमचं जॉब कार्ड हे काढून दिलं जातं। तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा। जॉब कार्ड साठी तुमचं आधार कार्ड आणि तुमचं बँकेचं पुस्तक आणि एक फोटो अशी कागदपत्रे रोजगार सेवकांजवळ दिल्यानंतर तुमचं जॉब कार्ड त्या ठिकाणी काढलं जातं आणि ते जॉब कार्डची प्रत तुम्हाला या प्रकरणासाठी जोडायची आहे। पुढे पाहूया मित्रांनो, पुढे आहे 6 नंबरला लाभार्थ्याचे रेशन कार्ड सत्यप्रत। तर या ठिकाणी मित्रांनो आपल्या रेशन कार्डची झेरॉक्स काढायची आहे आणि झेरॉक्स काढल्यानंतर त्याचं अटेस्टेड करून ती प्रत आपल्या प्रकरणाला जोडायची आहे। त्याच्यानंतर पुढे 7 नंबरला आहे लाभार्थ्याचे ओळखपत्र सत्यप्रत। आता याच्यामध्ये मित्रांनो आपलं आधार कार्ड किंवा मतदान कार्ड दोन्हीपैकी कोणतेही एक डॉक्युमेंट तुम्ही या ठिकाणी जोडू शकता। सर्व लाभार्थ्यांजवळ आधार कार्ड असेल त्याच्यामुळे जास्तीत जास्त प्रयत्न करा की आपलं आधार कार्ड या प्रकरणासाठी जोडून द्यायचं आहे। त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचे डॉक्युमेंट आहे 8 नंबरला, यापूर्वी सादर कामाचा लाभ न घेतल्याबाबतचा संबंधित अधिकारी यांचा दाखला। तर मित्रांनो, आता या योजनेअंतर्गत आपण पूर्वी लाभ घेतलेला नाहीये तर त्या संबंधीचा दाखला आपल्या ग्रामसेवकांमार्फत दिला जातो। तर त्या संबंधीचा दाखला सुद्धा तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये अवेलेबल होणार आहे। तर ही महत्त्वाची मित्रांनो 8 कागदपत्रे आहेत। ही कागदपत्र आपल्या जवळ असतील तर आपण या शोष खड्ड्याच्या योजनेअंतर्गत सहभाग घेऊ शकणार आहे। तर या शोष खड्ड्यामध्ये तुम्हाला सहभाग झाल्यानंतर अनुदानाची रक्कम डीबीटी मार्फत तुमच्या बँक खात्यात वर्ग केली जाते। ही 3,500 रुपयाची अनुदानित रक्कम असणार आहे। तर मित्रांनो, जे लाभार्थी या योजनेअंतर्गत सहभाग घेण्यासाठी इच्छुक असतील तर अशा लाभार्थ्यांनी लवकरात लवकर आपले फॉर्म भरून ग्रामपंचायतमध्ये जमा करायचे आहेत। जर समजलं नाही तर आपल्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन ग्रामसेवक असतील
रोजगार सेवक असतील यांच्याशी संपर्क साधायचा आणि त्यांच्या मार्फत आपला फॉर्म लवकरात लवकर भरून प्रकारामध्ये सहभाग घ्यायचा आहे। तर ही मित्रांनो चालू घडलेली एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। भरपूर लाभार्थ्यांपर्यंत लोकांपर्यंत या अशा योजना पोहोचत नाहीयेत आणि हाताच्या योजना त्यांच्या निघून जातात। तर मित्रांनो ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना सुद्धा या योजनेअंतर्गत माहिती समजून ते या योजनेमध्ये सहभाग घेतील। तर मित्रांनो आजच्यासाठी येथेच थांबतो। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।